नवऱ्याचा मित्र. संदीप आणि रेखावर लग्नाला 5 वर्ष झाली होती. सुरुवातीला दोघांचं प्रेम बहरत होतं, पण हळूहळू नात्यात एक प्रकारची थकवा आली. संदीप कामात गर्क झाला होता आणि रेखा एकटी, शांत, पण आतून तुटत होती. त्या दिवसाची सुरुवात साधीच झाली होती. संदीपचा कॉलेजमधला जुना मित्र रोहित शहरात आला होता. 2 दिवस राहण्यासाठी संदीपच्या घरीच थांबला. रोहित वजा देखणा, थोडासा हटके आणि कायम हसऱ्या चेहऱ्याने बोलणारा. रेखाला त्याचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास आणि तिच्या नजरेतून पाहिलेलं मुलखावेगळं माणूस पण जाणवत होतं. पहिल्या दिवशी काही नाही, पण दुसऱ्या दिवशी संदीप अचानक ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला. घरी रोहित आणि रेखा दोघंच होते. संध्याकाळी थोडं वाईन घेतलं गेलं आणि मग हळूहळू शब्दांच्या गप्पा स्पर्शांपर्यंत आल्या. रेखाने आधी थोडं प्रतिकार केला, पण तिच्या मनात वर्षानुवर्ष दबून राहिलेली शरीराची भूक, प्रेमाची ओल आणि रोहितकडून मिळणारी पुरुषदृष्टी, या सगळ्याने तिला बुडवून टाकलं. रात्री ते एकत्र आले, संपूर्णपणे. त्या रात्री रेखा केवळ पत्नी नव्हती, ती पुन्हा स्त्री झाली होती. पुढील दिवस साधा गेला, पण रेखाच्या मनात अपराध गंड आणि त्याच वेळी समाधान दोन्ही होतं. रोहित काहीही बोलला नाही आणि जे झालं ते त्यांच्या दोघांच्याही नात्यांवर एक मोठं गुपित बनून राहिलं. संदीप परत आला आणि आयुष्य पूर्ववत सुरू झालं. पण त्या रात्रीने रेखाला एक वेगळीच दिशा दिली. तिच्यातली इच्छाशक्ती वाढली, तिचं आत्मभान जागं झालं. आणि रोहित, तो कायमच एका आठवणीत सामावला गेला.